मित्रांनो, MHBSC नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टचे टॉप MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत विथ सम टिप्स अँड ट्रिक्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचे MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यासोबतच यामध्ये PYQ क्वेश्चन्स देखील इन्क्लुडेड असतील. आता तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, त्यासोबतच नर्सिंग सीईटीच्या एक्झाममध्ये 95+ पर्सेंटेज घ्यायचं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी आमच्याकडे एक लाईव्ह बॅच आहे, त्याची जी सुरुवात आहे तर ती 5 तारखेपासून सुरू होते. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुमची तयारी चेक करण्यासाठी फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. त्यासोबतच प्रॅक्टिससाठी MCQ क्वेश्चन बँक आहेत आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. पहा, सगळ्या गोष्टी सोबतच मेंटरशिप फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर आत्तापासून तुमची एक्झाम होईपर्यंत, तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आम्ही तुम्हाला कंप्लीट सपोर्ट करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे PCM सीईटी, PCB सीईटी, नीट, JEE यांचे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच 5 तारखेपासून सुरू होते. आता यामध्ये देखील सेम फॅसिलिटीज आहेत आणि PCM सीईटी, PCB सीईटी याचे एक्झाम डबल होणार आहेत, दोनदा होणार आहेत. तर तुम्हाला आपल्या या कोर्सचं दोनही एक्झाम होईपर्यंत ऍक्सेस राहणार आहे. त्यासोबतच तुम्हाला कॉलेज मिळेपर्यंत आपली मदत असणार आहे. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील तुम्ही कोर्स हा जॉईन करू शकता. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट्स आले कोर्स एनरोल करण्यामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील एक्झाम रिलेटेड, तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओ खाली कमेंट करून देखील सांगू शकता. चला आता क्वेश्चन्सकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट स्पेलिंग. रिस्पॉन्सिबिलिटीची स्पेलिंग करेक्ट विचारले. रिस्पॉन्सिबिलिटीची स्पेलिंग कशी करेक्ट असते तर RESPONSIBILITY ही झाली रिस्पॉन्सिबिलिटीची करेक्ट स्पेलिंग, जी ऑप्शन बी मध्ये आहे. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय तर जबाबदारी, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. हा झाला स्पेलिंग करेक्शन या टॉपिक मधला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इच ऑफ द नर्सेस डॅश असाइन अ ड्युटी. इच ऑफ द नर्सेस डॅश असाइन अ ड्युटी. इच हा काय आहे? इच हा काय शो करतो? हा सिंग्युलर आहे, राईट. सिंग्युलर सोबत काय येतं तर इज येतं, बरोबर आहे. सो इथे काय येणार? इज. इच ऑफ द नर्सेस इज असाइन अ ड्युटी, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेहमी लक्षात ठेवा, इच हा सिंग्युलरच असतो, ओके. त्यामुळे आपण सिंग्युलर वर्बच यूज केलं पाहिजे. आता आर झालं, वर झालं, हॅव झालं, हे सगळे काय आहेत? प्लुरल वर्ब्स आहेत. आणि इथे वर्ड कोणता आहे तर सिंग्युलर आहे, त्यामुळे इच सोबत काय येणार? इज येणार. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम ऑफ परमनंट. परमनंटचा अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय तर विरुद्धार्थी शब्द, बरोबर आहे. परमनंटचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे, आता परमनंटचा अर्थ काय असतं तर कायमस्वरूपी, बरोबर आहे. परमनंटचा अँटोनिम काय येईल मग? टेम्पररी, बरोबर आहे, म्हणजे तात्पुरतं. फॉर शॉर्ट टाइम. परमनंट म्हणजे काय? फॉर एव्हर, म्हणजेच काय? कायमस्वरूपी. आणि टेम्पररीचा अर्थ काय होतो तर फॉर शॉर्ट टाइम. समजलं? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. हा झाला सिनोनिम अँड अँटोनिम या टॉपिक मधला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला खालीलपैकी करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचा आहे. आता हा झाला एरर करेक्शन मधला क्वेश्चन. शी कॅन सिंग वेल, शी कॅन सिंग वेल,
शी कॅन सॅंग वेल, शी सिंग्स कॅन वेल. आता करेक्ट काय असेल? कॅन नंतर नेहमी लक्षात ठेवा, कॅन नंतर पहिलं वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं म्हणजे बेस वर्ब. समजलं? आता बेस वर्ब कोणता आहे? सिंग आहे. सो कॅन नंतर कोणता वर्ड पाहिजे? सिंग पाहिजे. आता कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तर सी मध्ये आहे. बरोबर आहे, सी आणि बी मध्ये आहे. आता इथे हे दोन ऑप्शन सेम दिसत आहेत. शी कॅन सिंग वेल, सॉरी, शी कॅन सिंग वेल आणि शी कॅन सॅंग वेल सेम दिसत आहेत, पण आहेत का? नाही. सिंग आणि सॅंग, सिंग हा बेस वर्ब आहे, बरोबर आहे. सॅंग हा बेस वर्ब नाहीये, त्यामुळे ऑप्शन सी हा कोट होतो. करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी. समजलं? नेहमी लक्षात ठेवायचं की कॅन नंतर बेस वर्ब येतो. बेस वर्ब कोणता आहे? सिंग आहे. सो सिंग कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय? बी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. इतकंच. नेक्स्ट क्वेश्चन, चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता इथे आपल्याला डायरेक्ट स्पीच मध्ये सेंटेन्स दिलाय, त्याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय, बरोबर आहे. डायरेक्ट स्पीच जेव्हा आपल्याला डायरेक्ट टू इनडायरेक्ट करतो तेव्हा चेंज हा मागे जातो, टेन्स हा मागे जातो, बरोबर आहे. आता इथे बघा, पास्ट मध्ये जातो, मागे जातो म्हणजे पास्ट मध्ये. सेड, आता वर्ड बघा, शी सेड, हे जसंच्या तसं असणार आहे, राईट? कळतंय का? फक्त आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या डाऊटवरती काही व्हिडिओ बनवता आला तर बनवू शकते. ओके, कारण तुमचा जर प्रॉब्लेम मला कळालाच नाही तर मी त्याच्यावरती सोल्युशन नाही काढू शकणार. आता आपला जो कोर्स जॉईन केलेला आहे तो तुम्ही खरंच नक्की जॉईन करा. प्रत्येक टॉपिक आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. नर्सिंग ऍप्टिट्यूडचं मार्केटमध्ये सिलेबस देखील डिस्क्लोज झालेलं नाहीये, पण आपण प्रत्येक चॅप्टर खूप छान डिस्कस करतो, त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करतो. प्रत्येक सब्जेक्टचं, नर्सिंग ऍप्टिट्यूड, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश ग्रामर, हे प्रत्येक सब्जेक्ट खूप छानपणे डिस्कस करत असतो. तर लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करा, जी सोमवारपासून सुरू होते. आता इथे काय पहा, आपण काय म्हणतोय? शी सेड, इथे जसंच्या तसं असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर येतं दॅट. ओके, सेड हा पास्ट मध्ये. आयचं काय होणार? तर आयचं काय होतं? शी होतं. ॲमचं होतं वॉज. आणि टायर्ड जसंच्या तसं राहतं. सो करेक्ट ऑप्शन काय असेल? करेक्ट सेंटेन्स काय येईल? शी सेड दॅट शी वॉज टायर्ड. हा कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? तर बी ऑप्शन मध्ये आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. शी सेड दॅट शी वॉज टायर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द सिनोनिम फॉर क्विक. क्विक साठी आपल्याला सिनोनिम फाइंड आउट करायचा. सिनोनिम म्हणजे काय? तर समानार्थी शब्द. क्विक, क्विक म्हणजे काय? फास्ट, लवकर, जलद. सो क्विकचा जर आपण सिनोनिम म्हटलं तर कोणता येईल? तर बी आहे, बरोबर आहे, फास्ट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, द पेशंट इज सफरिंग डॅश फीवर. द पेशंट इज सफरिंग ऑफ फीवर, विथ फीवर, फ्रॉम फीवर और बाय फीवर. आता सफरिंग सोबत नेहमी काय येतं? फ्रॉम येतं. सफरिंग फ्रॉम काय येतं? सफरिंग फ्रॉम. समजतंय? असे काही फिक्स फ्रेज असतात, ते नेहमी लक्षात ठेवा. सफर फ्रॉम, सफरिंग फ्रॉम, हे करेक्ट फेज आहे. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज द डॅश वर्ड इन द हॉस्पिटल. मोर क्लीन, क्लीनेस्ट, क्लीनर, मोस्ट क्लीन. आता इथे डिग्रीचा क्वेश्चन आहे, बरोबर आहे. दिस इज द डॅश वॉर्ड इन दी हॉस्पिटल. आता इथे म्हणायचंय, यांना म्हणायचंय पूर्ण हॉस्पिटल मधून हा सगळ्यात क्लीन वॉर्ड आहे, बरोबर आहे. आता एकापेक्षा दोघांपेक्षा जास्त कंपॅरिझन करायला गोष्टी असतील, कारण वॉर्ड फक्त एक किंवा दोन नसेल, राईट, तिथे बरेचसे वॉर्ड असतील.
हॉस्पिटलमध्ये बरेचसे वॉर्ड असतात. सो इथे 2 पेक्षा जास्त जणांचं कंपॅरिझन होतंय आणि जेव्हा 2 पेक्षा जास्त जणांचं कंपॅरिझन होतं तेव्हा ती डिग्री कोणती असती तर सुपरलेटिव्ह असते. सो इथे काय येणार? क्लीनचं काय होतं? क्लीनेस्ट. दिस इज द क्लीनेस्ट वॉर्ड इन द हॉस्पिटल. हे झालं करेक्ट सेंटेन्स. म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. जेव्हा दोन गोष्टींचं कंपॅरिझन असेल, दोन गोष्टी, व्यक्ती, वस्तू, तेव्हा येतं काय? मोर क्लीन तर कधीच येणार नाही, क्लीनर येईल. समजलं? क्लीनर आलं असतं जेव्हा दोन गोष्टींचं कंपॅरिझन असतं. समजलं? मोस्ट क्लीन झालं, त्यासोबतच मोर क्लीन, हे सगळे चुकीचे फॉर्म आहेत. त्यामुळे ए आणि डी हे तर कधीच येत नाहीत. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता. वन वर्ड, अ प्लेस वेअर सिक पीपल आर ट्रीटेड. आता याच्या जागी वन वर्ड म्हणजे या सेंटेन्सच्या जागी फक्त एका वर्डला फिक्स करायचंय. अ प्लेस वेअर सिक पीपल आर ट्रीटेड. अशी जागा जिथे आजारी व्यक्ती ट्रीट केले जातात. ऑप्शन्स आहेत स्कूल, ऑफिस, हॉस्पिटल, मार्केट. आता अशी कुठली जागा आहे जिथे आजारी व्यक्तींवरती उपचार होतात? तर अशी कोणती जागा आहे? हॉस्पिटल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द एरर. दे वॉज वेटिंग फॉर द डॉक्टर. दे वॉज वेटिंग फॉर द डॉक्टर. आता इथे पहा, दे वॉज वेटिंग फॉर द डॉक्टर. फर्स्ट ऑफ ऑल दे हा काय आहे? प्लुरल आहे, राईट? प्लुरल सोबत नेहमी वर येतं. वॉज सिंग्युलर सोबत येतं. कळतंय? सो इथे दे आहे, दे सोबत काय येणार? वर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. वॉज हा चुकीचा आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल बी. वॉजच्या ऐवजी काय येतं? वर. दे वर वेटिंग फॉर दी डॉक्टर, हे असेल करेक्ट सेंटेन्स. समजलं? आता मित्रांनो, आपला जो कोर्स आहे तो तुम्ही नक्कीच जॉईन करा. आपण प्रत्येक सब्जेक्ट व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस करत असतो, क्वेश्चन सॉल्व्ह करून घेत असतो. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील कोर्स जॉईन करण्यामध्ये तर मी इथे नंबर देखील दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. आता याची फीस मध्ये जर तुम्ही बोललात तर तुम्हाला जर हे 5 कोर्सेस घ्यायचे असतील ऍट अ टाइम तर त्याची फीस असेल फक्त 10,000 रुपये. म्हणजे एक कोर्स फक्त 2,000 ला पडेल. आणि सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. समजतंय? त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. खूप अफोर्डेबल कोर्स आहे. पूर्ण 1 वर्ष तुम्हाला कोर्स ऍक्सेस करता येईल तुमची एक्झाम होईपर्यंत, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत. आणि तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला 95+ पर्सेंटेज नक्कीच पडतील. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.